धन्यवाद बातचीत केल्याबद्दल। तर आपण इथे बघतोय की आंदोलनाला आता सुरुवात झाली। तर आपण पाहतोय सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून त्याचबरोबर इतर विरोधकांकडून देखील शासनाच्या हिंदी सक्ती विरोधातील GR ची होळी करण्यात आलेली आहे। मुंबईतील ही काही लाईव्ह दृश्य आपण आता पाहतोय। आज आझाद मैदानावर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात आलेली आहे। मनसेचे नितीन सरदेसाई देखील इथे उपस्थित आहेत। अरविंद सावंतांची देखील उपस्थिती दिसते। संजय राऊत हे देखील उपस्थित आहेत आणि 5 जुलैला होणाऱ्या मोर्चाच्या आधी आजचं हे आंदोलन ठाकरे गटाकडून राज्यभरात केलं जाणारं आंदोलन आणि शासन निर्णयाची होळी याकडे अत्यंत महत्त्वाच्या नजरेनं पाहिलं जात आहे। कारण शासन निर्णय जो निघाला होता पहिलीपासून हिंदी सक्तीचा, तर त्या विरोधात सर्व पक्ष आज कुठेतरी एकवटलेले दिसत आहेत, मराठी भाषेसाठी एकवटलेले दिसत आहेत आणि सरकारच्या त्रिभाषा सूत्राविरोधात आता सर्व पक्षीय नेत्यांकडून आक्रमकपणे हे आंदोलन केलं जात आहे आणि सध्या उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शासनाच्या निर्णयाची होळी करण्यात आलेली आहे। आज राज्यभरात ठाकरेंच्या सेनेकडून ठिकठिकाणी आंदोलनं आयोजित करण्यात आलेली होती, आंदोलनं केली जात आहेत आणि आता मुंबईतील ही काही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। नुकतीच इथे शासनाच्या त्रिभाषा सूत्राविरोधातील निर्णयाची GR ची होळी करण्यात आलेली आहे आणि मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित आहेत, पदाधिकारी उपस्थित आहेत आणि ही काही लाईव्ह दृश्य आपण आता पाहतोय। हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून आज राज्यभर आंदोलन केलं गेलेलं आहे आणि मुंबई मराठी पत्रकार संघ कार्यालयात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शासन निर्णयाची होळी करण्यात आलेली आहे। तर या आंदोलनात काँग्रेससहित अन्य विरोधी पक्ष देखील सहभागी झालेले आहेत। अध्यादेशाची प्रतिकात्मक होळी करण्यात आलेली आहे। त्याबद्दल त्यापासून अधिवेशन सुरू होत आहे आणि आंदोलनाच्या माध्यमातून सरकारवर बोलू नका। सरकार करा ना, धक्का काय देतोय रे भाऊ, धक्का काय देतोय? तर ही काही दृश्य आपण मुंबईतून पाहतोय। इथे सध्या शासनाच्या